ताज्या मटारची फक्त उसळ किंवा करंजीच करू नका. दलिया आणि मटारचा असा डोसा नक्की ट्राय करा. घरातलं अगदी साधंसं साहित्य, पण त्यातून तयार होतो अतिशय सुरेख रंगाचा अप्रतिम चवीचा हा डोसा. 1 वाटी ब्रोकन व्हीट म्हणजेच दलिया धुवून 15-20 मिनिटं भिजत घालायचा. 1 वाटी पोहे, ते सुद्धा व्यवस्थित धुवून मऊ करून घ्यायचे. मिक्सरमध्ये भिजलेला दलिया, 1 वाटी ताजा मटार, 7-8 कडीलिंबाची पानं, आल्याचे तुकडे, 7-8 लसूण पाकळ्या, 4-5 हिरव्या मिरच्या, मूठभर कोथिंबीर, भिजलेले पोहे, चवीनुसार मीठ आणि 1 वाटी पाणी. सगळं मिक्सरमधनं बारीक वाटून घ्यायचं. कन्सिस्टन्सी अशी हवी. तवा गरम झाला की डावभर मिश्रण पसरायचं. कशी छान जाळी पडते बघा. मध्यम आचेवर हा डोसा भाजून घ्यायचा. वरून जरा कोरडा झाला की तेल किंवा तूप. किती छान दिसतोय आणि किती सहज उकटला जातोय बघा. भाजला की रंग पण अतिशय मस्त येतो. छान तलम आणि दोन्ही बाजूनी परफेक्ट. बरोबर अतिशय रुचकर कांदा आणि टोमॅटोची चटणी. करायला सोप्पा आणि आरोग्यदायी. एकदम सुपर. नक्की करा.